आप्पाचा दिसतोय फोन वाटतं. हॅलो. हा हॅलो अण्णा कुठं आहे? हाय गे. आला घरी लवकर. इथं सगळं इचकलंय बघलं. त्याचं घाणा झालाय नुसतं. लय घाणा झालाय मोठा. का बेत्तानं बोलली गेला का? आता माणसं उठून गेलेला का मीटिंग मधनं? अरे जरा बेत्तानं बोली. एवढ्या ओरडायला. अरे मग आता गेले तिने माणसं. ये पट दिशी लय डोकं उठलंय माझं नुसतं. पण काय झाली तर ती सांगी का उगाच लागला ओरडा बिना का? अरे त्या नासक्यानं आपला ते चुलत भाऊ नाही का, हा त्यानं होल मारलंय हा आणि त्या होलला पेट्रोल लागलंय. माणसं एवढी गोळा झाली ती. हा. आणि सगळ्यात महत्वाचं मला त्यानं बोलवलं नाही, नारळ फोडायला बोलवलं नाही, नारळ दिलं बी नाही, गुलाल बी लावलं नाही. आणि माझ्याकडे असं वाकडं तिरकं बघून जातो या. हा हा आला का मग का अरे तू मग कसं अरे जाऊ दे काय ते काय तर लागला असेल बिना का माझं. अरे पेट्रोल लागले भरून नाही लागले. सगळी बादल्या भरून नाही लागले ते. अरे काय मग काहीतरी ग्रह झाला असेल. तू तर का नीट बघितली का तू? अरे ग्रह व्हायला तिथं काय पेट्रोलचं टँकर आहे फुटून जायला. खाल्लंच पेट्रोल लागले. आपण तू नीट तर बघितलं पाणी बिणी असेल ना का काय तरी येण्यासारखं बडबड. बघ मला सांगा अण्णा. बघ माझं तू ऐकणार आहे का नाही मला सांग. बरं ऐक तुझी तर सांगितलं. आपण दोघं भाऊ आहे का नाही, जांगळू मांगळू आहे का नाही मला सांग. जांगळू मांगळू आहे जांगळू मांगळू. हा मग मला सांग. बघ तू आपल्या घरापुढे जागा किती बाय किती शिल्लक आहे? अरे 10 बाय 10 जी आहे. हा मग बसते तेवढ्यात हिर बसते. आपण 15 फूट आपण 30 फूट हिर न्यायचे. काय म्हणतोय? हा 30 फूट हिर न्यायचे. दारा पुढे हिर. दारापुढे हिर काय 500 फूट दार बांधू असली. अल्ला अरे पण काय पण कशासाठी काय हिर बांधायचे? बघ त्याला एक थेंब पेट्रोल गेलं नाही पाहिजे. आपण म्हणून मोठी हिर पाडायची. होल आपण बी मारू शकतोय ना, पण होल नाही मारायचं. आपल्याला विहीर पाडायची. त्याला एक थेंब गेलं नाही पाहिजे. अरे परगा नाही आपल्या गाड्या कुठे उभा करायच्या, हे कुठे उभा करायचं सगळं का नाही. तुला का मग दाराचं हिर पाडल्यावर 10 बाय 10 ची जागा आणि तिथं आपण कसं का नाही गाड्या उभा करायच्या रे? लगाना तुझं डोकं बिकं फिरलंय का काय मला कळणार. लागा पेट्रोल 100 रुपये लिटर झालंय. आपण पेट्रोल 100 रुपये लिटर नाही 1000 लिटर रोज इकलं तर 10 लाख रुपये होते. का असले 500 एकर घेऊ की जमीन घरा पुढे आपल्या. हे दिसतो पेट्रोल तर लागू दे. आला का पण लागा नक्की लागले का? तर लागा तू काय लागा ते का नाही कशासाठी हे करायला लागलाय बिना कामाचं? अरे आपण पेट्रोलची खाणं आहे पाहिजे का नको मला सांग बरं बघू. पेट्रोल लागतं रे. ते पाण्याने दाखवलंय. मी सगळं केलंय. मला नारळ फोडायला नाही म्हणून नारळ फक्त तू घेऊन ये. मी सगळी जोडणी केल्या. आणि तुझी म्हणतोय का नाही गाड्या कुठं लावायच्या काय लावायच्या. हिर पाडू आत मोठं टाकून वरनं स्लॅब टाकून घरात येऊ. तुला लय घराची ही चांगलं वाटतंय तर. लगा लगा ही मौत का कुवा झाला ही. अरे तुला काय हिरीत पडून मारायचं आहे काय मला सांग बरं बघू. अरे पेट्रोलचे खाणं असल्यावर लगावर 25 फूट बांधकाम करूया आपण. तू का टेन्शन घ्यायला लागला मला काय कळना. बाहेर लागा जागा का नाही एवढली जागा. बाहेर पाऊल टाकला तरी हिरीत पाय जातो या. आणि तुला काय हिर पाडायला लागलाय तिथं. कसं लागा काय करावं तर काय तुझं काय म्हणणं तर काय येणार काय तू? नाही हिर पाडायची. त्याला एक थेंब एक अर्धा लिटर सुद्धा पेट्रोल जाऊ द्यायचं नाही. हिर पाडायची. आपला पण साठपा करायचा. बसा बस रोज 1000 2000 लिटर पेट्रोल उपसायचं आणि पैसा कमवायचा. आणि पुढची जी जागा आहे ना तू म्हणतोय ना आपल्याला जागा नाही तर पुढे जागा घ्यायची तिथं घर बांधायचं नवीन. अरे काय लागा तुझं का नाही मला काय कळनाच लागा आप्पा. हा तू जरा डोक्यावर बिक्यावर पडलाय का रे? काय झालं डोक्यावर पडायला? अवक ही कसं असते माहिती आहे ह्याचं? हा हे सरकारचा नियम आहे. हा अवक 3 फूट जर खाली गेलं हा ती त्यांचं असतं या. आणि जर का नाही पेट्रोल लागलं तर का नाही ती ताब्यात घेते या. त्याच्या बाजा. अरे माझ्या वडलू पारचे जागा आहे ते 3 फूट काय 300 फूट माझं जाय खाली. अरे तसं नसतंय. ती का नाही लागा तुला घालतेली आत. का बरं हात घालते ते? होय, बघतोय एकाला कापूनच काढतोय एकाला. कुठं सरकारला कापून काढतोस काय? डोक्यावर बिक्यावर पडलेच काय लागा? कोण माझी जागा ताब्यात घ्यायला येईल त्याला कापूनच काढतो. तू मग लागा शहाणायच लागा. तू लय शहाणा हो नको लागा. तिचं घालतेली आत तिकडं. अरे लगा अण्णा तुला रिस्क थोडी कशी घ्यायची. आपण काय करायला माहिती आहे का. हिर 60 फूट 50 फूट 40 फूट ते काय पानाडे म्हणते तेवढं काढ्या. पेट्रोल लागलं वरनं स्लॅब टाकून घ्यायचं आणि रात्रीचं चोरून पेट्रोल काढायचं. तुला वाटतंय ना सरकार ताब्यात घेतंय रात्रीचं चोरून काढायचं रे. अरे रात्री चोरून लगी कळते रे. ती काय जे लपून राहायचं काय हे आहे काय जागा आहे काय ते? आणि कोण सांगायला लागले ती होलवाल म्हणतोय त्याला ताणूनच मारतो मी त्याला. आणून महाराज आधी जाऊन सांगतो येत का डोक्यावर बिकर पडलेच काय? अरे त्यानं तू अण्णा फक्त नारळ घेऊन ये. नारळ फोडायचा आहे आपल्याला. तुझ्या हस्ते उद्घाटन करायचं आहे. माझा हात नाही चांगला ते लागणार नाही म्हणून मी काय मी आता पण हिर चालू केले. मी फोन केलाय त्या मशीनला फोन केला. ऐकून घेतो फुटलंच सारखं बोलू नकोच. त्या मशीनवाल्याला फोन केलाय. ते म्हटलं 2 दिवसात तुम्हाला 60 फूट हिर काढून देतो. ती लांबडी मशीन आणल्या.
आला का तू डोक्यावर बिक्यावर पडलेस का लागा निवळ नालाय काय तुझ्यामुळं का नाही मला बी हात नाही घालतील तुला का नाही त्या JCB का नाही खटा काढून त्याच्यात पुरतो तुला त्याच्यात